मी आज साऊथ हॉलच्या गुरुद्वाराला आली आहे। हे लंडनचं साऊथ हॉल आहे, तिकडचा हा गुरुद्वारा आहे। अंकल हसतात आहेत मला आणि ते हॅलो बढिया बढिया आहे। आणि ते इकडचा सुंदर लंगरला मी आता प्रसाद खाल्ला इकडचा, अप्रतिम, का सुंदर आणि खूप मोठा आहे। इथे हा गुरुद्वारा आहे। छोटे छोटे इथे छोटे छोटे बंगले दिसतात आहेत। काय अप्रतिम दृश्य आहे। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। नुकताच इथे याचा पाऊस पडलाय, म्हणजे आज कंटिन्यू थोडा पाऊस असणारच आहे। हा इथून एंट्री आहे। मिनी बस आहे इथे लंडनची। साऊथ हॉल म्हटलं ना की इथे ना ज्या एरियामध्ये मी थांबली आहे ना, इथे सगळे आहे ना मोस्टली आहे ना ते आपले इंडियन लोक दिसतात आहेत। एक पाकिस्तानी पण दिसले मला, पण पंजाबी लोक, गुजराती लोक जास्त आहे। या मोस्टली या एरियामध्ये मी पंजाबी लोकांना खूप पाहिलं आहे। इथे शॉप पण आपले ना, आपल्या जे पंजाबला वगैरे किंवा आपल्या हिंदू लोकांमध्ये जी नावं आहेत ना, तीच नावं इथे मला दिसलेली आहेत। इकडची खासियत आहे हे बघा ना, सेम कलर आणि सेम स्ट्रक्चर आहेत आणि सेम हाईट पण त्यांची सेमच आहे बंगल्यांची। हा बस स्टॉपला उभी आहे मी आता। बघू शकता केवढा मोठा कॅबेज आहे, बाप रे। हे सगळं एका हातात उचललं आहे, दुसऱ्या हाताने असं उचलताच येऊ शकत नाही, एवढे मोठे मोठे कॅबेज आहेत तिथे। या गुरुद्वारामधून बाहेर पडलो होतो ना, याच्या बरोबर मागच्या साईडला ना साऊथ हॉल हे रेल्वे स्टेशन आहे। आता इथून मी फिरायला जाते, मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतेस कुठे चालले आहे ते। मी आली आता साऊथ हॉल स्टेशनला, साऊथ हॉल स्टेशनला आलेली आहे आता। हे रेल्वे स्टेशन आहे। आता मी ऑस्टर कार्ड घेतलेले आहे इथे। ऑस्टर कार्ड टॉपअप करून कार्ड घेतलेले आहे, ऑस्टर कार्ड आहे। आता हे कार्ड लावून जसं आपल्या इथे करतं, पण हे इकडचं खासियत आहे की हे कार्ड आहे ना आपल्याला बसला आणि ट्रेनला दोघांना पण चालतं। एलिझाबेथ लाईनचं आहे इथे। तुम्हाला कुठे उतरायचं आहे काय? एलिझाबेथ लाईनचं आहे। आता मी एलिझाबेथ लाईननेच आम्ही ट्रॅव्हल करायचं आहे मला। वेस्ट बाउंड आहे, आपल्याला ईस्ट बाउंडला जायचं, ते वेगवेगळ्या ट्रेन आली आहे आता। मी ट्रेनमध्ये चढतोय आणि आता आम्हाला नेक्स्ट 3rd स्टेशनला आम्हाला उतरायचं आहे। अनाउन्समेंट होते। नेक्स्ट स्टेशन इज ईलिंग ब्रॉडवे। पूर्ण ट्रेन भरली, संडे आहे ना त्याच्यामुळे फुल गर्दी आहे ट्रेनला। फास्ट ट्रेन आहे ही। मी आता ईलिंग ब्रॉडवे स्टेशनला उतरलेली आहे। ईलिंग ब्रॉडवे स्टेशनला आता मी उतरलेले। इथून आता आम्ही सेंट्रल लाईनला चाललेलो। आम्ही आता इथून दुसरी ट्रेन पकडणार आहे, फास्ट ट्रेनने। आम्ही आता इकडे उतरलेलो आहे। जवळजवळ 3 स्टेशन साऊथ हॉलपासून 3rd स्टेशन आम्ही इकडे आलेलो आहे। फास्ट ट्रेन असल्यामुळे आम्ही इकडे पटकन उतरलो। आता आम्ही इथून लाईन चेंज करून दुसरीकडे जातो आहे। आता आम्ही एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आलेलो आहे की आम्ही आता लाईन चेंज केलेली आहे। तर सेंट्रल लाईनला आलेली आहे मी। अकरा 10
ट्रेन स्टार्ट झालेली आहे. ही अंडरग्राऊंड ट्रेन आहे. याची खासियत ही आहे की ही अंडरग्राऊंड ट्रेन आहे. ॲलिंग कॉमन, आता हे नेक्स्ट स्टेशन आलं होतं ॲलिंग कॉमन. आता पुढचं स्टेशन आलेलं आहे ॲक्शन टाऊन. इथून तुम्हाला परत आणखी दुसरीकडे कुठे जायचं असेल तर इकडे तुम्ही इकडे लाईन चेंज करू शकता. This is Acton Town. The next station is Chiswick Park. आता हे पुढचं स्टेशन आलं चिजविक पार्क. Mind the gap between the train and the platform. हे पुढचं स्टेशन टर्नल पॉइंट. इथून आता आम्हाला पुढे अजून 8व्या स्टेशनला उतरायचं आहे. Train and the platform. This is Ravenscourt Park. This is a District Line train to Upminster. The next station is Hammersmith. पुढचं स्टेशन आलं हॅमरस्मिथ. आज इथे सुट्टीचा दिवस आहे. सगळे फिरायला चालले वेगवेगळ्या ठिकाणी. संडे असल्यामुळे इथे आज सगळे हॉलिडे एन्जॉय करत असतात. स्टेशन आहे. This is a District Line train to Upminster. The next station is Gloucester Road. This is a District Line train to Upminster. The next station is South Kensington. माझी जागा आता मी या लेडीला दिली. हिच्याकडे छोटंसं बेबी आहे तिचा. बेबीला मी बसायला जागा दिली आता. आमचं स्टेशन आलेलं आहे साऊथ केन्झिस्टन. आता आम्ही इथे उतरतोय. या स्टेशनला आता मी उतरली आहे. आता इथून आम्ही लोक आता म्युझियमला जातो. इथे लिहिलेलं आहे वे टू म्युझियम. आम्ही ते याप्रमाणे आता वरती आम्ही शिड्याने चढून आता म्युझियमला जातो आहे. हे म्युझियम आणि हे अल्बर्ट हॉल आहे. इथे म्युझियमला आहे. त्यानंतर ह्या इथे मीटिंग पॉईंट. आपण कोणाला भेटायचं असेल तर आपण इथे वाट बघू शकतो. इथे पण भेटून मग एकमेकांना आपण पुढे जाऊ शकतो. आता हा सबवे आहे. हा सबवे स्टेशनला लागूनच आहे. त्या सबवेमधूनच आपण बाहेर पडायचं आहे. इथे नॅशनल म्युझियम म्हणून आहे. आता हे मी पाहायला आहे. ही पुरातन काळाची बिल्डिंग आहे. ह्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे सांगतेच. हा इथे पहिलाच डायनासॉर बनवून ठेवलेला आहे. हा ब्रासचा डायनासॉर बनवलेला आहे. हा असा ब्रासचा बनवलेला आहे. हा ब्रास असल्यामुळे आणि त्याचा बिल्डिंगचा कलर सेम असल्यामुळे हा इतका समजत नाही आहे. व्यवस्थित दिसत नाही आहे. आता या बाजूने आपल्याला व्यवस्थित दिसतंय ते ब्रासचं. इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. त्याच्यानंतर डायनासॉरचे पंजे दाखवलेले आहेत इथे आणि त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
ते ही लोक फ्लाइंग मॅमल्स बोलतात आणि आपल्या इथे याला वटवाघूळ म्हणतात. जिथे नजर जाईल तिथपर्यंत खूप लांब असं हे म्युझियम. आता मी दुसऱ्या म्युझियमला आलेली आहे, विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. अगोदरच्या म्युझियमला खूप गर्दी होती म्हणून मग आम्ही बाहेरूनच बघितले. ऑलरेडी तो माझा अगोदर बघून झाला होता. इथे कॅफे आणि मेन शॉप मेंबर्स रूम आहे इथे आणि इथे शॉप आहे. तिकडे तुम्हाला काय विकत घ्यायचं असेल तिकडे शॉप्स आहेत. मी आता एका शॉपला इथे व्हिजिट देते. ते छोटे छोटे टॉईज आहेत आणि इथे लाकडाचे पण काहीतरी टॉईज दिसतात आहे. लाईक भवरा वगैरे असं आहे. तेच आहे.